पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, वळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. आपल्या भक्तांकडे, आपली प्रार्थना करणाऱ्यांकडे देवाचे कायमच लक्ष असते. भक्तांना त्रास देणाऱ्याला शिक्षा करायला तो मागे पुढे पाहत नाही, असा सरळ अर्थ या श्लोकाचा सांगता येईल. श्रीराम व श्रीकृष्णाच्या सगळ्या गोष्टी, ध्रुवबाळ या गोष्टी वाचल्या तर हेच आपल्या लक्षात येतं. श्रीकृष्ण गोकुळात होता तेव्हाची गोष्ट. सर्व गोप गोपी परंपरेप्रमाणे दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करत. पण एकदा कृष्ण त्यांना म्हणाला, खरं तर आपण या गोवर्धन पर्वताची पूजा करायला हवी. तोच खरा आपला देव आहे. पाऊस पडून गेल्यानं त्यावर उगवणारं हिरवेगार गवत खाऊनच आपली गुरेगाई धष्टपुष्ट होतात आणि आपल्याला अधिक दूध दुभते मिळते. सर्वांना ते पटले. त्यांनी त्यावर्षी गोवर्धनाचीच पूजा केली. गोपालन व जमिनीचे महत्त्व सांगितले ना कृष्णाने. म्हणजेच पर्वताला देव मानून निसर्गाची पूजा केली सर्वांनी. त्यानंतर 8 दिवस झालेल्या भयंकर पावसातून या गोवर्धन पर्वतामुळे सुटका झाली सगळ्यांची. कारण श्रीकृष्णानेच करंगळीवर तो पर्वत उचलून धरला होता ना तो. आता रामायणात आपला भाऊ रावण अधर्म करत तो आहे हे लक्षात येताच विभीषण रामाला येऊन मिळतो आणि रावणवधानंतर लंकेचं राज्य राम त्याला देतात. ही गोष्टही तुला माहीत आहे. राम रावण युद्धात हनुमंतासह सर्व वानरसेना सहभागी झाली होती. हे जाणून विजयी झाल्यानंतर अयोध्येला परत जाताना सर्व वानरसेनेला श्रीरामांनी पुष्पक विमानातून नेले होते. त्यांनी केलेली मदत रामराय जाणून होते ना. वनवासात शबरीने दिलेली उष्टीबोरेही रामाने खाल्ली. माझ्या प्रभूंना चांगलं तेच मिळावं हा शबरीचा भाव रामाने जाणला. तुला आई कसं गरम गरम जेवायला वाढते प्रेमाने, तसंच आहे हे. म्हणजे जो कोणी मनापासून प्रार्थना करेल त्याच्या पाठीमागे देव एक मोठी शक्ती असतेच. तो आपली काळजी घेतोच, पण त्यासाठी आपले प्रयत्न मात्र हवेत. जय जय रघुवीर समर्थ.